रस्त्यावर उतरूनच सरकारला जागा करावा लागेल. यासाठी इतर आले असते तरी देखील आम्ही स्वागत केलं असतं. भाऊ जरांगे पाटील पुन्हा एकदा आंदोलनाला तळपत्या उन्हात बसलेले नाही, आम्ही तर वाट बघतोय की जे आमदारांनी जाहीर केला होता की जर तुमचा प्रश्न सुटला नाही तर मी आमदारकी सोडून देईन. काल मंत्र्यांकडे गेल्यानंतर तुम्ही बघितलं असेल की जरांगेजींची भूमिका ही स्पष्ट होती की तुम्ही एका बाजूला कुणबीचा दाखला देत असताना दुसऱ्या बाजूला मराठाचा दाखला देत असताना दोन्ही जे जातीने जे विवाह होणार आहेत त्याच्याबद्दलची कुठे स्पष्टता नाही आहे. आणि आम्ही वारंवार सांगत होतो की ही फसवण्याचं काम चाललेलं आहे. हा GRच चुकीचा आहे. ते त्यांच्या लक्षात आता आलेलं आहे आणि मला असं वाटते म्हणूनच ते आंदोलनासाठी केले झालेले आहेत. त्यांची आंदोलनाची दिशा पुढच्या काळामध्ये कुठच्या दिशेने जाते हे बघून पक्ष म्हणून घेऊन आम्ही आमची भूमिका ठेवू. एक बाजूनी मनधरणी केली जाते त्यांची, ही मनधरणी यशस्वी होईल असं वाटतं. नाही, मनधरणी नाही, त्यांना परत बगळ देण्याचं काम होत आहे. आणि आता तरी जरांगेंनी फसू नये ही शासनाने छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन काही लोकांनी आश्वासन दिलं होतं. आज ते त्या विषयावर बोलत नाही. त्यांचे कोण प्रतिनिधी पण जाऊन त्यांना भेटायला तयार होत नाही आहे. आज भारतीय जनता पार्टीकडनं शिष्टमंडळ जाताना तुम्हाला पाहायला मिळत आहेत. असं चांगलं आहे, याच्यातून मार्ग निघालाच पाहिजे. पण मुळातच GR हे तुम्ही देऊ शकत नाही हे आम्ही त्यावेळी बोलत होतो. आणि दिलं आहे तर तुम्ही कुठच्या आधारावर दिलेलं हे सभागृहाला सांगा. त्यावेळी तर लोकांनी सत्कार करून घेतले, घोषणा करून घेतल्या, मोठमोठे जाहिराती केल्या. पण आज दुर्दैवाने जरांगेंवरती ही वेळ येते म्हणून त्यांनी परत फसू नये. त्यांचा जो निर्णय किंवा घ्यायचा तो त्यांचा अधिकार आहे. मात्र मराठा समाजाला न्याय मिळाली पाहिजे, जो वंचित असलेल्या समाजाला न्याय मिळाला ही भूमिका आमची. पुण्यामध्ये पिंपरी 16 जणांचा आता मी आज खरं तर बाबाजी काळेंना 7वा तण भेट देण्यासाठी आलो होतो. पण कांदांचा हा प्रश्न अत्यंत जटिल झाल्यामुळे त्यांनी विनंती केली म्हणून मी या आंदोलनामध्ये पण सहभागी होत असताना मी आता पिंपरी चिंचवडमध्ये जे 12 दुर्दैवी मृत्युमुखी झालेले आहेत आणि विशेषतः हडपसरमध्ये आमच्या गटनेत्यांनी SP आणि CP आणि DCPला तक्रार केली होती की अशा प्रकारे गावठी ही दारू बनवली जाते, ड्रग्सचा अड्डा झालेला आहे, पण कुठचीही कारवाई झाली नाही. आता कारवाई करताय. ह्याला पूर्ण रीतीने शासनाचा नेक्सेस असल्याशिवाय हे दारूच्या भट्ट्यात चालत नाही हे तुम्हालाही माहीत आहे. म्हणून या बाबतीतली पिंपरी चिंचवड आयुक्त असतील, पुणे आयुक्त असतील, यांना आम्ही जाब विधानसभामध्ये आणि परिषदमध्ये विचारल्याशिवाय राहणार नाही. आज त्यांच्या कुटुंबांना 7वा तण भेट करण्यासाठी इकडनं मी नंतर तिकडे जाणार आहे. भाऊ खरं तर विषारी दारूमध्ये सर्वसामान्य आणि कामगार वर्ग हाच प्रामुख्याने दिसतो, हाच कुठंतरी भरडला जातो. ही मुळातच अशी आहे ना, कारण एक तर लोक माध्यमातून त्यांना जागृती व्हायला पाहिजे आणि मुळामध्येच तुमची मूळ असलेली जी अधिकृत देशी जी दारू आहे ती महाग झालेली आहे. हे छोटे छोटे पाकिटामध्ये करून करण्याचा प्रयत्न चाललेला आहे. हे मुंबईमध्ये वाढत जातो, मुंबईत बंद झाली, आता परत हे पुण्यामध्ये सुरू झालेलं आहे. आणि पुन्हा आता हा आर्थिक दृष्टिकोनातून सक्षम होत असताना अशा प्रकारे अनधिकृत कामासाठी मोठ्या प्रमाणावरती एक व्यासपीठ तयार झालेलं आहे. हे दुर्दैवी आहे. ओके, धन्यवाद. इथे जाणार आहे मी थोडासा.